हे दृश्य आपण यावेळेला पाहतोय. यापूर्वीच त्यांनी काँग्रेस संदर्भातली आपली नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर निरुपम हे शिवसेनेच्या वाटेवर होते आणि अखेर निरुपम यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाल्याची आपण थेट दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलाय. तब्बल 19 वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा ते शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत. यापूर्वीचा संपूर्ण काळ त्यांनी काँग्रेससोबत घालवलेला होता. काँग्रेसमध्ये अनेक पदं भूषवल्यानंतर पुन्हा एकदा 19 वर्षांच्या कालावधीनंतर शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे. संजय निरुपम यांचा ते बोलतायत, थेट पाहूया. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आमदार सरनाईक जी, माजी आमदार रविभाई, शीतलताई, शिवसेनेच्या या विभागाचे सर्व नेते मंडळी, आज प्रवेशच्या कार्यक्रमामध्ये माझी मिसेस गीताजी आलेली आहे, माझी मुली पण इकडे आहे आणि यांच्या नामकरण बाळासाहेबांच्या हस्ते झालं आहे. माझी मुली पण इकडे आहे आणि यांच्या नामकरण बाळासाहेबांच्या हस्ते झालं. त्यांच्या बारसाच्या कार्यक्रमात शिवसेनेमध्ये माझ्या बरोबर 4-5 ते जो कार्यकर्ते आलेले आहेत, नेते मंडळी आले आहेत, आमचे सारे नेते मंडळी, सारे माझे सहकारी, मीडियाचे आमचे सगळे सहकारी बंधू आणि भगिनी, हा एक फायनल डिसिजन आहे. आज अंतिम फैसला झालेला आहे. 20 वर्षानंतर मी स्वगृही परत येत आहोत आणि एकटे नाही, कुटुंबसह येत आहोत. हा एक सौभाग्याचा दिवस है मेरे लिए, बहुत ही महत्वपूर्ण दिन है. मजेदार बात यह है कि मैं बहुत ज्यादा मुहूर्त वगैरह में विश्वास नहीं करता शिंदे साहब, लेकिन 5:15 से पहले का टाइम बहुत खराब था. हमारे एक साथी ने बताया, हम लोग को तो 3 बजे 4 बजे के बीच में बुला लिया गया था, हम लोग आ गए. 3 घंटे से हमारे सभी साथी यहाँ पर खड़े. तो लेकिन शिवसेना में आना है, मेरे मतलब माझा रक्तात जो आहे तो बाळासाहेबांचा विचार आहे. पण गेल्या 20 वर्षापासून मी काँग्रेसमध्ये होतो. काही 2004-5 मध्ये जाणं होता, त्यामुळे आम्ही शिवसेना सोडलो. पण काँग्रेसमध्ये राहून बाळासाहेबांच्या विचाराच्या आधारावर काम करण्यामध्ये जो अडचण येत होती, तो एक जोरदार होती. आणि आता तो अडचण आता आमच्या समोर नाही, माझ्या समोर नाही आहे. तो अडचण आता आम्ही दूर केलेला आहे. ठीक आहे की एक लोकसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी प्रवेश करत आहोत. लोकसभा लढायचा होता. काँग्रेसमध्ये लोकांनी दगाबाजी केला. शिंदे साहेबांची भेट घेतली होती मी जानेवारी महिन्यामध्ये. तेव्हापासून एक बातचीत चालू होती. साहेबांनी असं आम्हाला सांगितलं की एक दुसरा कॅन्डिडेट करायचं, तुम्ही या पक्षामध्ये आमच्या बरोबर काम करा. माझी पण इच्छा होती, ठीक आहे आम्ही येतो, तुमच्या बरोबर काम करतो. पण माझे जो विरोधक आहेत ते काय सांगतात माझ्याबद्दल की संजय निरुपम गए थे अंदर भंडारा खाने, भंडारा खत्म, बाहर आए तो चप्पल चोरी हो गई. तो सध्या परिस्थिती असं आहे.